आपण कोण नावाची कथा. एखादा चांगला माणूस जो सर्वांच्या उपयोगी पडतो, जो कोणाचे वाईट करीत नाही, असा जर आपणास माहीत असला तर आपण त्याचे वर्णन करताना म्हणतो की हा अगदी देवमाणूस आहे. खरे म्हणजे आपण देवमाणूस पाहिलेला नसतो. कोटी कोटी माणसांमध्ये एखादेच रामकृष्ण परमहंस असे असतात की जे म्हणतात, हो, मी देव पाहिला आहे. असे असले तरी आपल्या मनात देव म्हणजे चांगले, देव म्हणजे निर्मळ अशी पक्की भावना असते. जसे देवाचे तसेच राक्षसाचे सुद्धा. राक्षसाची जी वर्णने आपण वाचतो तशा आकाराचा माणूसही आपण कधी पाहिला नसतो. तरीही राक्षस म्हटल्यानंतर काही गुणविशेष आपल्या मनात येतात. एखाद्याने दुसऱ्याला त्रास दिला, त्याचे खूप नुकसान केले, मरेपर्यंत त्याला मारले, तर असे कृत्य करणाऱ्याला आपण म्हणतो अगदी राक्षसासारखा वागतो. आपण ज्याच्याबद्दल असे म्हणतो तोही शरीराने माणसासारखाच असतो. ज्याला देव म्हणतो तोही माणसासारखा माणूसच असतो. फक्त त्यांच्या वृत्तीत, वागण्यात फरक असतो. मात्र राक्षस आणि देव यांची भांडणे नेहमी चालू असतात. फार वर्षापूर्वीची कथा आहे. त्यावेळीही देव आणि राक्षस या पृथ्वीवर राहत असत. त्यांच्यात नेहमी लढाया चालत. कधी देवांचा विजय होई तर कधी राक्षसांचा, तर कधी राक्षस देवांना जिंकीत आणि कैदेत टाकीत. वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या असे चालूच होते. दोघांनाही याचा कंटाळा आला. किती वर्षे नेहमी युद्धच करायचे, नेहमी धास्ती. हा हल्ला कोण करेल का? आपला शत्रू पुन्हा प्रबल होईल का? त्याला कोणती विद्या मिळाली? आपण कोणते शस्त्र तयार करावयाचे? सारखे डोक्यात हेच. दोघांनाही स्वस्थता नाही. तेव्हा त्यांना वाटले, आपण सर्वांनी एकत्र बसून वाटाघाटी करू. कोण श्रेष्ठ यावर चर्चा करू. जो श्रेष्ठ ठरेल त्याला मान देऊ. सर्वांना विचार पसंत पडला आणि देवांमधले काही विद्वान व राक्षसांमधले काही बुद्धिमान निवडण्यात आले. मोठा मांडव घालून सर्वांना बसण्याची नीट व्यवस्था केली. युद्धाऐवजी एका मंडपात सारे देव आणि सारे राक्षस जमले. एकत्र येऊनही लढाई नाही, मारामारी नाही. त्यामुळे सर्वांना फार बरे वाटले. थोड्या वेळाने सभा आरंभ झाली. देवांतील प्रमुख बृहस्पती ते उभे राहिले. आम्ही देव आहोत. देव दुसऱ्याचे वाईट करीत नाहीत. देव दुसऱ्याला मदत करतात. त्याबरोबर राक्षसांचे प्रमुख उभे राहिले. ते म्हणाले की आम्ही शक्तीचे उपासक आहोत, त्यामुळे आम्ही प्रबळ आहोत. प्रबळाचा मान राखणे हा दुर्बलाचा धर्म आहे. झाले. इकडून देव उठायचे, तिकडून राक्षस. असा वाद वाढू लागला. देवांपैकी एक उठले आणि म्हणाले, आम्ही देव फक्त स्वतःचा विचार करीत नाही. केवळ आपले सुख, आपला स्वार्थ अशी आमची भावना नाही. आम्ही दुसऱ्याच्या सुखाचाही विचार करतो. दुसऱ्याला सुखी केले तर त्यात आम्हालाही सुख लाभते, अशी आमची भावना आहे. राक्षस काही कमी नव्हते. त्यांच्यातला एक राक्षस प्रमुख उभा राहिला. तो म्हणाला, सुखाची इच्छा ही निसर्गताच असते. त्यामुळे आपल्या सुखासाठी धडपड करणे निसर्ग नियमाला धरूनच आहे. ज्याच्या त्याच्या सुखाचा विचार ज्याने त्याने करावा. इतरांच्या सुखाची उठाठेव कशाला करावी? वाद काही संपेना. तेवढ्यात एक देव उभे राहिले आणि म्हणाले, खरोखर आपण आपल्या परीने श्रेष्ठ आहोत. परंतु केवळ वाद करून प्रश्न कसा मिटेल, यासाठी आपण न्यायाधीश नेमू. ही सूचना सर्वांना मान्य झाली व सर्वांनी मिळून एकमताने प्रजापतीकडे जावयाचे ठरविले. प्रजापतीपुढे प्रत्येकाने आपापले म्हणणे, आपापली बाजू मांडावी. शेवटी प्रजापती जो निर्णय देतील तो सर्वांनी मान्य करावयाचा असे ठरले. प्रजापती म्हणजे सर्व विश्वाची रचना करणारा, व्यवस्था करणारा. तेथे काय कमी असणार? तेथे साऱ्या व्यवस्था होत्या.
प्रजापती आपल्या कामात दंग होते. सायंकाळची वेळ होती. तेवढ्यात निरोप आला की सारे राक्षस व सारे देव येत आहेत. स्वतः प्रजापती सामोरे आले. सर्वांना त्यांनी राहण्यासाठी निरनिराळ्या जागा दिल्या. मग दोन्ही बाजूंच्या प्रमुखांना बोलावून त्यांच्याकडे येण्याचे कारण विचारले. दोघांनीही सारा वृत्तांत सांगितला. प्रजापती सर्व प्रतिनिधींना म्हणाले, छान, आपण यासाठी उद्या सर्वांची एकत्र मोठी सभा घेऊ. तुम्ही आपापले म्हणणे मांडावे, मग आपण निर्णय देऊ. परंतु तुम्ही माझ्याकडचे पाहुणे आहात. आज सर्वजण येथे राहा. उद्या सर्वांना उत्तम मेजवानी मी देईल. ज्याला जे आवडेल ते मिळेल. जेवणे झाली की दुपारी सभेला सुरुवात होईल. तेव्हा तुम्ही आपापल्या अनुयायांना माझ्यातर्फे जेवणाचे आमंत्रण द्या. पण लक्षात ठेवा, 2 पंक्तीत जेवणे होतील. पहिली पंगत राक्षसांची राहील व दुसऱ्या पंक्तीला देवांनी बसायचे. प्रजापती थांबले. दोघांनाही जाण्याची परवानगी मिळाली. देवांचे प्रतिनिधी शांतपणे बाहेर पडले. राक्षस प्रतिनिधी मात्र मोठा आनंद व्यक्त करीत आपल्या निवासस्थानी आले. दोन्ही निवासस्थानांत बातमी पसरली. प्रजापतीकडे सर्वांना मेजवानी आहे. राक्षसांमध्ये चर्चा जोरात होती. बरे झाले, आपल्याला पहिली पंगत मिळाली. खूप खाऊ, म्हणजे देवांना काही उरणारच नाही. जर देव पहिल्या पंक्तीत बसले असते तर काय सांगावे, आपल्याला काही उरलेच नसते. आपण पहिल्या पंक्तीत बसणार याचा विलक्षण आनंद सर्व राक्षसांना झाला. जो तो राक्षस पडल्या पडल्या उद्या काय मागायचे, काय खायचे याचाच विचार करीत झोपी गेला. इकडे देवांच्या निवासस्थानीही मेजवानीची बातमी आली होती. पण ते सारे शांत होते. एकमेकांची चौकशी करीत होते. एकमेकांची सोय पाहत होते. कोणाला काही कमी असेल तर दुसरा त्याला देत होता. पहिली पंगत, दुसरी पंगत, तू आधी की मी आधी असे कोणतेच विचार त्यांच्या मनात येत नव्हते. दुसरा दिवस उजाडला. कधीही लवकर न उठणारे सारे राक्षस आज लवकर उठले. आज त्यांनी आंघोळी पण केल्या. सर्व कामे आटपून भोजनासाठी सारे राक्षस तयार झाले होते. काय खायचे, किती खायचे, कोठे बसायचे याचाच विचार जो तो करीत होता. वेळही फार धीरे धीरे पुढे सरकत आहे असेच साऱ्यांना वाटत होते. तेवढ्यात शिट्टी झाली. सारे राक्षस धावत सुटले. भोजन मंडपाशिवाय त्यांना दुसरे काही दिसत नव्हते. धक्काबुक्की करीत सारे बसले. सर्वांना जागा मिळाली. ते प्रजापतीचे जेवण होते. खरे म्हणजे तेथे कमी काहीच नव्हते. कमी पडणारही नव्हते. पण राक्षसांना एवढा धीर नव्हता. विवेकही नव्हता. पंक्तीसमोर पंगत होती. प्रत्येक रांगेसमोर रांग होती. म्हणूनच वाढप व्यवस्था चालू होती. प्रत्येक राक्षस आपल्या पानाकडे बघत होता. पानात काय पदार्थ वाढले जातात यावर त्यांचे लक्ष होते. समोर कोण बसला आहे, वाढायला कोण आले आहे याचे भान त्यांना नव्हते. जेवणाचे पदार्थ आणि आपण बस, एवढाच विचार. तेवढ्यात शिट्टी वाजली. सर्वांचे लक्ष आवाजाकडे गेले. स्वतः प्रजापतीच हाती शिट्टी घेऊन उभे होते. सारे वाढप आले होते. पक्वान्नाचा सुवास सुटला होता. जिभेलाही पाणी सुटले होते. हातही आतुर होते. तेवढ्याच प्रजापतींनी सूचना दिली. राक्षसहो, मी तुमचे स्वागत करतो. तुम्ही आनंदाने आणि मनसोक्त जेवा. काही कमी पडणार नाही. पण एक अट आहे. प्रत्येक राक्षसाचे मनात आले, सांगा लवकर, पण जेवण सुरू करू द्या. प्रजापती शांतपणे म्हणाले, अट एकच. जेवताना कोणीही आपला हात कोपरात वाकवायचा नाही. हात सरळ ठेवूनच जेवायचे. मग ओम सहनावतु मंत्र म्हटला. जेवण सुरू झाले. पण याच वेळी प्रजापतीने युक्ती केली होती. सर्वांचे कोपरांतील सांधे घट्ट केले होते. कोणालाच ते वाकविता येत नव्हते. जेवणास प्रारंभ झाला. पण कोपरातील सांधा वाकत नसल्याने हात तोंडाजवळ नेता येईच ना. तो तसाच सरळ रेषेत वर जायचा. मग प्रत्येकजण हात तसाच वर करून तेथूनच घास तोंडात टाकू लागला. कधी गुलाबजाम तर कधी जिलेबी,
कधी लाडू तर कधी वाटी वर घेऊन ओतलेली बासुंदी असे प्रत्येकाचे चालू होते. काही पदार्थ नाकावर पडायचे, काही शेजारच्या पानाकडे वाहत जायचे. सारी धूम चालू होती. 5-10 घास वरून टाकावे तर एखादाच तोंडात पडे. पण कोणाही राक्षसाचे दुसऱ्याकडे लक्ष नव्हते. जो तो आपल्या तोंडात घास कसा पडेल, लाडू कसा पडेल, गुलाबजाम कसा पडेल याच विवंचनेत, याच प्रयत्नात होता. साऱ्यांची शरीरे निरनिराळ्या पक्वान्नांनी भरून गेली. प्रत्येकाच्या तोंडात मात्र फारच थोडे पदार्थ पडले. पण तेवढ्यात पंक्तीची वेळ संपली. प्रजापतींनी जेवण संपल्याची शिट्टी वाजवली. सारे उठले. सर्वांचे लक्ष एकमेकांकडे गेले. आपल्यासारखीच दुसऱ्याची फजिती झाल्याचे पाहून प्रत्येकाला आनंदच झाला. आपल्याला मिळाले नाही तसे दुसऱ्यालाही मिळाले नाही याचे थोडे समाधान व खूपसा आनंद प्रत्येकाला होत होता. प्रजापतीकडे काहीच कमी नव्हते. राक्षस नदीवर जाऊन शरीरे साफ करून येतात तेवढ्या वेळात सारा मांडव पुन्हा साफ झाला होता. दुसरी पंगत मांडली होती. देवांचे वसतिस्थानात निरोप गेला होता. सारे देव एकमेकाला हाका मारीत सारे आले की नाही याची काळजी आणि चौकशी करीत मांडवाकडे निघाले. धावपळ नाही, अधीरता नाही, त्यामुळे सारे कसे संयमित आणि शिस्तीत चालू होते. देवही पंक्तीत बसले. एकमेकांसमोर एकमेकांची तोंडे होती. राक्षसांची होती तशीच सारी व्यवस्था देवांचीही होती. पंगत वाढून झाली. प्रजापतींनी शिट्टी वाजवली. राक्षसांच्या पंक्तीच्या वेळी दिली तशी हात न वाकविता जेवणाची अट देवांनाही सांगितली. त्यांच्या हातांतील सांधे घट्ट होतील अशी व्यवस्था केली. मंत्र म्हटला गेला. आता बाहेर मांडवाच्या चारी बाजूला राक्षस उभे होते. ते सारे आता मजा येणार, देवांची फजिती होणार अशा आनंदात होते. मोठ्या आतुरतेने देवांच्या पंक्तीकडे पाहत होते. पण त्यांना धक्काच बसला. प्रत्येक देव समोरच्या देवाला विचारित होता, तुला काय आवडते, तुला काय पाहिजे. समोरचा देव त्याला काय पाहिजे ते सांगत होता. त्याच्या इच्छेप्रमाणे पदार्थ त्याच्या तोंडात दुसरा देव देत होता. कोणीही देव स्वतःच्या जेवणाचा विचार करीत नव्हता, दुसऱ्याला जेवू घालीत होता. कोणी स्वतः जेवत नव्हता, दुसऱ्याची काळजी घेत होता. पण सर्वजण आनंदाने जेवत होते. प्रत्येकाला पाहिजे ते मिळत होते. मोठ्या आनंदाने जेवण चालू होते. मजा पाहण्यात उभे राहिलेले राक्षस खजील झाले होते. एक एक करून ते आपल्या निवासस्थानात परतू लागले. देवांचे आनंदाने चाललेले जेवणही त्यांना पाहवले नाही. परतताना प्रत्येकाच्या मनात विचार येत होता, आपण दुसऱ्या पंक्तीला बसलो असतो तर बरे झाले असते. पण आता काही उपयोग नव्हता. सारे राक्षस अगदी निराश झाले. दुपारी सभा भरावी असेही त्यांना वाटेना. वाद काय घालणार, आपण मोठे, आपण चांगले यावर काय बोलणार. सभा भरण्यापूर्वीच आपला पराभव झाल्याची बोच प्रत्येक राक्षसाला लागून राहिली. देवांची जेवणे शांतपणे चालू होती. घाई नाही, गर्दी नाही, केवळ आपला विचार नाही. दुसऱ्याला सुखी पाहण्याने मिळणारा एक आगळाच आनंद त्या भोजन मंडपात भरून राहिला होता. सारे देव जेवण करून, पोटभर जेवण करून तृप्त झाले. शिट्टी होण्यापूर्वीच मोठ्या आनंदाने, समाधानाने देवांची पंगत उठली. सारे देव प्रसन्नपणे आपापल्या निवासस्थानात पोहोचले. आपल्या पंक्तीपूर्वी राक्षसांच्या पंक्तीत काय घडले हे त्यांना थोडेफार कळले. पण त्यावर कोणी चर्चा केली नाही. बरे झाले, चांगली जिरली अशी भावनाही कोणा देवाच्या मनाला शिवली नाही. दुपारी सभेत आपले म्हणणे चांगल्या प्रकारे कसे मांडायचे याची चर्चा करीत सर्व देव आपल्या वसतिगृहात पोहोचले. आनंदाने विश्रांती घेत पडले. तिकडे प्रजापतीच्या सांगण्याप्रमाणे राहिलेल्यांनी जेवणे केली आणि सर्वजण सभेच्या व्यवस्थेला लागले. काही वेळानंतर बातमी आली की राक्षसांचे वसतिगृह हळूहळू रिकामे होत आहे. प्रजापतीने तपास करण्यास पाठवले. तोपर्यंत सारे राक्षस वसतिगृह सोडून निघून गेले होते. वादविवादातून त्यांनी पळ काढला होता.
सभा, वाद, प्रतिवाद सारेच संपले. प्रजापतीला निकाल द्यावाच लागला नाही. आपला पराभव होणार हे लक्षात आले की पराभव मोठ्या मनाने मान्य न करता पळून जाणे व पुन्हा भांडण करीत राहणे हा राक्षसांचा स्वभावच होता. असे म्हणून प्रजापतीने देवांना निरोप दिला. निकाल न लागल्याने आजही देव आणि राक्षस यांचे भांडण चालू आहे. प्रश्न एकच, आपण कोणत्या पक्षात जाणार हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. कथा समाप्त.